वैसे तो आपको हर चीज में प्रोटेक्शन चाहिए। धूप में निकलने से पहले सनस्क्रीन के साथ रेडी रहते हो, क्रिकेट खेलने से पहले नी पैड्स लगा लेते हो और सोने से पहले मच्छरदानी लगा के सोते हो। तो बात जब हाथों के जर्म्स की हो तभी प्रोटेक्शन गायब क्यों? इसलिए सेवलॉन स्वस्थ इंडिया कहता है, अगर जर्म्स और बीमारियों से रखनी हो दूरी, खाने से पहले हैंड वॉश जरूरी। सर्वांना माझा नमस्कार। बहुभाषित भारत 3.0 संयोग से निर्माण एक सकारात्मक समाज का या कार्यक्रमामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। स्पेक्ट्रम द अवेअरनेस प्रोजेक्ट रेडिओ उडानच्या संयोगाने भारताच्या प्रादेशिक भाषांमधील संभाषणांची शृंखला घेऊन येत आहे, जिथे सर्व स्तरातील पालक प्रतिनिधी आणि व्यावसायिक आपापले अनुभव मांडण्याचा प्रयत्न करतील। स्पेक्ट्रम द अवेअरनेस प्रोजेक्ट हा पालकांच्या मदतीसाठी निर्माण झालेला ग्रुप आहे, जो न्यूरोडायव्हर्जंट परिस्थितीतील आणि अपंग व्यक्तींच्या कुटुंबांना आधार देण्यासाठी व जागृती निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहे। त्यांची ह्या वर्षीची थीम आहे, मानसिकता बदलणे, समावेशाला वास्तवात आणणे, चेंजिंग माइंडसेट्स मेकिंग इन्क्लुजन रियालिटी। नमस्कार, मी अर्चना पाटील। मी एक पालक प्रतिनिधी आहे। माझी दोन्ही मुलं स्पेशल आहेत आणि आपापल्या क्षेत्रात व्यवस्थित कार्यरत आहेत। त्याचबरोबर मी एक मोटिवेशनल स्पीकर आणि पॅरेंट काउन्सिलर सुद्धा आहे। आज आपल्या सोबत आहेत मुंबईतील नामांकित पेडियाट्रिक ऑक्युपेशनल थेरपिस्ट डॉक्टर नमिता वडावकर। त्या 2005 पासून विशिष्ट विकासात्मक गरजा असलेल्या म्हणजे स्पेसिफिक डेव्हलपमेंट नीड्स असलेल्या मुलांसोबत काम करत आहे। त्यांच्याकडे नवजात मुलं, लहान वयातील मुलं असे साधारण 3 ते 14 या वयोगटातील मुले येत असतात। त्या न्यूरो डेव्हलपमेंटल डिले असलेल्या मुलांना मुलांचे मूल्यांकन ही करतात। द होम ओटी ह्या नावाने दादर पश्चिम मध्ये त्यांचे क्लिनिक चालवतात। चला भेटूया आता डॉक्टर नमिता यांना। नमस्कार डॉक्टर नमिता। नमस्कार अर्चना मॅडम। सर्वप्रथम मला तुमच्याकडून तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल। मी डॉक्टर नमिता वडावकर। मी एक ऑक्युपेशनल थेरपिस्ट आणि लहान मुलांमध्ये माझं स्पेशलायझेशन आहे आणि ऑक्युपेशनल थेरपीला मराठीमध्ये व्यवसाय उपचार तज्ज्ञ म्हटले जाते। तर व्यवसाय हा प्रत्येक वयोगटाप्रमाणे बदलत जातो। लहान मुलांचा व्यवसाय असतो खेळ, त्यांच्या आजूबाजूला काय चाललेले आहे हे समजून घेणे। पण बऱ्याच मुलांमध्ये लहान वयामध्ये काही शारीरिक मानसिक अपंगत्व येऊ शकतं किंवा काही कठीण परिस्थितींमुळे आजारांमुळे त्यांच्या तब्येतीत फरक पडतो। माझं काम हेच आहे की ह्या मुलांना माझ्या परीने आणि विज्ञानाच्या मदतीने जितकं स्वावलंबी बनवता येईल हीच माझी जबाबदारी। आणि गेले 19 वर्ष मी हेच करत आलेले आहे। आणि त्याचं कारण असं की लहान मुलांच्या आयुष्यामध्ये काहीतरी फरक पडावा हेच माझं महत्वाचं ध्येय असल्यामुळे मला ह्या व्यवसायामध्ये संतुष्टता खूप पद्धतीने वाटते। मी स्वतः एका 9 वर्षाच्या मुलीची आई आहे आणि तिच्या संगोपनासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असते ह्या दृष्टिकोनातूनच मी मुलांकडे सुद्धा तसाच उपयोगात्मक ज्या ज्या गोष्टी केल्या जातात, ज्याला आम्ही ऑक्युपेशनल थेरपीमध्ये फंक्शनल ऍक्टिव्हिटीज म्हणतो, म्हणजे ज्या गोष्टी त्यांच्या रोजच्या दिनक्रमांसाठी आवश्यक असतात, जसं त्यांचं बोलणं, चालणं, ऐकणं, वेगवेगळ्या नवीन गोष्टी शिकणं, वेगवेगळ्या खेळण्यांची खेळणं, हे सगळं कसं झालं पाहिजे हे आई वडिलांना सुद्धा समजणं अतिशय आवश्यक आहे। आणि म्हणूनच जितकं होईल तेवढं मी आई वडिलांना तेवढं ज्ञान देण्याचा प्रयत्न करते। डॉक्टर नमिता, तुम्हाला ह्या व्यवसायाकडे जावंसं का वाटलं? सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो व्यवसाय हे 12वी नंतर म्हणजे आम्ही जेव्हा 12वीला होतो
त्यावेळेस मेडिकल एंट्रन्सची जी परीक्षा असायची त्याला MHCET म्हणायचे. ती 12वी नंतर ही मेडिकल एंट्रन्सची एक परीक्षा असते आणि त्याच्यामध्ये उत्तीर्ण झाल्यावर तुम्ही वेगवेगळ्या कोर्सेसना जाऊ शकता. म्हणजे MBBS, डेंटिस्ट्री हे वेगवेगळे जे स्ट्रीम्स ज्याला आपण म्हणतो. तर त्याच्यामध्ये ऑक्युपेशनल थेरपी हे एक वेगळं फील्ड आहे की ज्याच्यात बऱ्याच सगळ्या गोष्टी भारतात आणि भारताच्या व्यतिरिक्त दुसऱ्या देशांमध्ये केल्या जातात. तर हा जो मला कोर्स जो मिळाला माझ्या सिलेक्शनमध्ये, त्याच्यात सर्वात फरक किती होऊ शकतो हे वाचल्यानंतर मला कळलं की ऑक्युपेशनल थेरपी म्हणजे व्यवसाय उपचार तज्ज्ञ होण्यासाठी जी मेहनत करायला लागते आणि त्याच्यात नुसती मेहनतच नसते पण लोकांच्या आयुष्यामध्ये जो फरक पडतो. म्हणजे आम्ही लोकांच्या आयुष्याला फक्त वर्ष देत नाही, त्या वर्षांना काहीतरी महत्व देतो आणि ते सर्वात महत्वाचं कारण आहे ज्याच्यासाठी मी ह्या विषय जे ऑक्युपेशनल थेरपी हे जे क्षेत्र आहे हे निवडलं. डॉक्टर नमिता, आता सामान्य पालकांना जर ऑक्युपेशनल थेरपी बद्दल माहित नसेल तर तुम्ही थोडक्यात कसं सांगाल का ऑक्युपेशनल थेरपी एक्झॅक्टली काय आहे आणि त्यांनी तुमच्याकडे केव्हा मुलांना घेऊन? माझं असं मत आहे की जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा जन्माला आल्यापासून जे मुलांबरोबर जे डॉक्टर काम करतात, म्हणजे अगदी लहान नवजात शिशूंचे डॉक्टर ज्याला आपण निओनेटॉलॉजिस्ट म्हणतो किंवा बालरोगतज्ञ म्हणजे पीडियाट्रिशियन, आणि जेव्हा पीडियाट्रिक ऑक्युपेशनल थेरपिस्ट सुद्धा ज्या मुलांना काहीही स्पेसिफिक नीड नसेल, ज्याला आपण ठराविक गरजा म्हणतो, त्या गरजा नसतानाही त्या मुलांचा तपास करणं हे अत्यावश्यक आहे. ह्याला प्रिव्हेंटिव्ह म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत आपण ज्या गोष्टी करतो ते तर महत्वाचं असतंच, पण त्या गोष्टी होऊ नये. म्हणजे मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याला काहीही शारीरिक किंवा मानसिक दुखापत झालेली नाही हे तपासणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठीच वेलनेस बेबी म्हणजे मुलांची पूर्णतः सुरक्षा कशी केली जाते असे वेगवेगळे उपक्रम आपल्या देशामध्ये असूनही त्याचा फायदा घेतला जात नाही. या उपक्रमांमध्ये मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा 3 महिन्याच्या अंतरावर म्हणजे 3 महिने, 6 महिने, 9 महिने आणि 12 महिने म्हणजे 1 वर्ष या महिन्यांच्या दरम्यान तपास करणं अत्यावश्यक असतं. आणि हे व्यवसाय उपचार जे तज्ज्ञ असतात म्हणजे ऑक्युपेशनल थेरपिस्ट आणि जे लहान मुलांमध्ये स्पेशलायझेशन म्हणजे त्यांचं जास्त शिक्षण ह्या विषयामध्ये होतं ते खूप गरजेचं आहे. तेव्हा आपल्याला कळून येऊ शकतं की मुलांना काही त्रास आहे की नाही, आणि जरी काहीही नसेल तरी आई वडील संतुष्ट राहतात. त्यामुळे किती वेळा आम्ही लोक आमच्याकडे येऊ नये अशी अपेक्षा करतो का, कारण मुलांच्या आयुष्यामध्ये जे बदल होतात ते जर तुम्ही लवकर शोधून काढले तर पुढे त्यांना स्वावलंबी होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. पण बरेच वेळा आई वडिलांना अंदाज नसतो किंवा त्यांना असं वाटतं की माझ्या मुलाला बोलता येईल, माझ्या मुलाला चालता येईल, आणि मुलं आणि मुलींमध्ये सुद्धा इथे भेदभाव होतात. बरेच वेळा आपण असं ऐकतो की मुलं उशिरा बोलतात, पण मुलांचा जो मेंदू आहे, मुलगा असो किंवा मुलगी, त्याची वाढ जशी होते ही मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करत नाही. त्यामुळे या मुलांना सगळ्यांनाच तपासणे गरजेचं असते. आणि म्हणून माझी आई वडिलांकडे अशी विनंती आहे की जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं मूल वयोमानाप्रमाणे नुसतं शारीरिकरित्या नाही पण मानसिकरित्या वाढ होत नसेल तर जरूर तुम्ही तुमच्या बालरोग तज्ज्ञाशी बोला, आणि जे तपास करायचे असतील किंवा दुसऱ्या कुठच्या व्यक्तीकडे जर त्यांना पाठवायचं असेल, दुसऱ्या कुठच्या डॉक्टरांकडे पाठवायचं असेल तर ते अत्यावश्यक आहे. आणि जितकं लवकर तुम्ही कराल तेवढं जास्त बरं असतं. बरं, म्हणजे अगदी सोप्या भाषेत म्हणाल तर ज्या मुलांचे माइलस्टोन्स आपल्याला प्रॉपर दिसत नाहीत, व्यवस्थित दिसत नाहीत, तर अशा वेळेस पालकांसाठी ते एक अलार्म सारखं असेल की लवकरात लवकर डॉक्टरांना जाऊन भेटणं. हो, ते खूप आवश्यक असतं. कारण कसं आहे, आपल्या देशामध्ये तुम्हाला अंदाज असेलच की आजही भारतामध्ये लहान मुलांसाठी बालरोग तज्ज्ञ थेरपिस्ट हे खूप लवकर भेटतात. बरोबर. तर त्यांच्याकडे तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला दुसऱ्या देशांच्या तुलनेत 3-3, 4-4 महिने थांबायची गरज नसते.
आपल्याकडे आज इतक्या सोयी उपलब्ध आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या देशामध्ये असूनही आपण त्याचा जर फायदा उठवला नाही तर मुलांच्या भवितव्यासाठी आपण काय करतोय हा अगदी मोठा प्रश्न उत्पन्न होतो. अगदी बरोबर. आता मगाशी तुम्ही सांगितलं की तुम्ही या क्षेत्रात जवळजवळ 19 वर्ष आहात. मी एक असं विचारीन का ह्या 19 वर्षामध्ये तुम्ही आजपर्यंत बरेच मुलांसोबत काम केलं असेल, त्यांच्या पालकांसोबत काम केलं असेल, तर तुम्हाला काय अनुभव आला या मुलांसोबत काम करताना, पालकांसोबत काम करताना? आणि त्यालाच जोडून एक प्रश्न असा आहे का ह्या मुलांचे जे स्पेशल मुलांचे पालक आहेत ते दुसऱ्या मुलांमध्ये म्हणजे ते कंपॅरिझन करतात का, आणि इतर पालकांशीही त्यांचं वागणं कसं असतं? आता इतक्या वर्षांमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आई वडिलांना या गोष्टीचा विश्वास असतो की आपल्या मुलांमध्ये काहीतरी फरक पडेल, तो फरक नक्कीच पडतो. कारण आई वडिलांच्या ज्या मनातल्या इच्छा असतात त्या पूर्ण होण्यापासून बाकी कोणीही थांबू शकत नाही. आम्ही तज्ञ म्हणून फक्त एवढंच करू शकतो की जी गरज आहे त्याच्यासाठी काय करावं हे आमचं काम आहे. अर्ध्यापेक्षा जास्त काम हे आई वडीलच करतात किंवा आजी आजोबा किंवा त्या मुलांना सांभाळणाऱ्या ज्या व्यक्ती असतील. कारण मूल आमच्याकडे आठवड्यातून बऱ्याच वेळा 2दा-3दा येतं, ते पण अर्धा पाऊण तास किंवा 1 तास असतो. बाकीचा सगळा वेळ मुलं आई वडिलांबरोबर असतात. तर आम्ही एक माध्यम आहोत मुलामध्ये आणि आई वडिलांमध्ये एक जोडण्याचा एक प्रयत्न आम्ही करतो की ज्या पद्धतीने आई वडिलांना समजावं की आपल्या मुलाबरोबर कुठच्या गोष्टींकडे म्हणजे लक्ष महत्वाचं देणं आणि कुठच्या गोष्टी कुठच्या पद्धतीने करणं हे खूप महत्वाचं असतं आणि ते कधी करणं. पूर्वी या सगळ्या गोष्टींबद्दल एवढं ज्ञान आजूबाजूला आत्मसात होत नव्हतं. पण पूर्वीच्या काळी कसं असायचं की आई वडिलांना एक अशी इच्छा होती की माझ्या मुलांनी जितकं होईल तेवढं चांगलं करावं. आज परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. जसं तुम्ही आता विचारलं की पूर्वी माझं मूल किती पुढे जाईल हे प्रत्येक आई वडिलाला वाटायचं. आज असं आहे की माझं मूल जातच आहे पण बाकीच्यांची मुलं माझ्या मुलापेक्षा किती चांगली करतात. आणि हे साहजिक असतं. म्हणजे एक आई म्हणून सुद्धा मला असं वाटतं आणि तुम्हाला पण वाटेल की माझ्या मुलांनी सर्वात चांगलं करावं. पण आपण एक लक्षात ठेवावं की आपण नेहमी आपल्या मुलाला त्याच्या किंवा तिच्या आधीच्या स्वभावातून किंवा त्यांच्या समजण्याच्या शक्तीतून किती त्यांनी आत्मसात करून आता त्यांच्यात किती फरक झालाय हे बघावं. माझं मूल काय नाही करू शकत त्याच्यापेक्षा माझ्या मुलांनी किती काय आजपर्यंत केलेलं आहे हे खूप महत्वाचं आहे. कारण प्रत्येक मूल स्वतःच्या पद्धतीने शिकतं आणि असं आवश्यक नाही की सगळ्या मुलांनीच तेच सगळं शिकलं पाहिजे. ज्या मुलांना काहीही त्रास होत नाही असं आपल्याला वाटतं आणि ज्या मुलांचा शारीरिक किंवा मानसिक त्रास आपल्याला दिसतो ह्यांच्यामध्ये फरक एकच असतो की आपली जी विचारधारणा आहे ना त्या मुलांबद्दल ही वेगळी असते. अरे बापरे ह्याला हे करता येत नाही, किती वाईट गोष्ट आहे. सगळ्या मुलांना काहीतरी त्रास कुठे ना कुठेतरी होतोच. तो मानसिक त्रास असू शकेल, तो दिसत पण नाही किती वेळा. आणि या सगळ्या गोष्टी इतक्या सहज आपण विसरून जातो आणि आई वडिलांच्या बद्दल सुद्धा आपण तेच समजतो. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं जेव्हा आपण म्हणतो की ह्या मुलाला ऑटिझम आहे किंवा ह्या मुलाच्या व्यक्तिमत्वातलं फक्त ऑटिझम हीच एक गोष्ट आपल्याला दिसते, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही दिसत नाही. त्या मुलाला एक नाव आहे, त्याचे आई वडील आहेत, त्याला भाऊ बहीण असतील, या सगळ्या गोष्टींचा विचार होत नाही. आई वडिलांची स्वतःची पण एक वेगळी इच्छा असते की आम्हाला स्वतःचं काहीतरी असावं. म्हणजे नुसतं ह्या मुलाची आई म्हणून म्हणणं हे कोणाचं स्वतःचं पूर्ण क्षेत्र म्हणता येत नाही. त्यांचं स्वतःचं सुद्धा काहीतरी काम आहे किंवा ते स्वतःहून काहीतरी आई वडील करतात किंवा त्यांच्या मुलांसाठी ते काहीतरी करायला जातात आणि प्रत्येक आई वडील करतात, नाही असं नाही. तर सांगायचं असंच आहे की आई वडिलांची स्वतःची पण एक काहीतरी इमेज आहे, ती आपण विसरून जाऊ नये. त्यांचं स्वतःचं एक आयुष्य असतं. सारखं मुलांच्या पाठी राहणं हे मानसिकरित्या खूप त्रासदायक असतं. त्यांना थोडासा स्वतःसाठी वेळ मिळणं हे खूप आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी ज्या मुलांना काही
गोष्टीत म्हणजे काही गरजा आहेत किंवा गरजा नाही आहेत असं कधी नसतं. सगळ्या मुलांना आयुष्यात कधी ना काहीतरी गरजाच असतात. त्यामुळे हा जो भेदभाव आपण करतो हा माझ्या दृष्टिकोनातून आवश्यक नसावा असं मला वाटतं. अगदी बरोबर. म्हणजे मी तुमच्या प्रत्येक गोष्टीशी सहमत आहे. मीही एक पालक आहे, त्यामुळे तुम्ही जे सांगत होता तर त्यामुळे मी बरंच त्याच्याशी रिलेट करू शकते. डॉक्टर नमिता, आता आपण थोडस आपल्या चर्चेच्या थोडं शेवटाकडे येतोय. तर ह्या वेळेस मी तुम्हाला असं विचारेन का तुम्ही समाजाला कोणता संदेश देऊ इच्छिता? सर्वात महत्वाचा संदेश म्हणजे जेव्हा एक नवरा आणि बायको आई वडील होण्याचा निर्णय घेतात तेव्हा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते मानसिकरित्या, शारीरिकरित्या आणि आर्थिकरित्या या तिन्ही दृष्टिकोनातून आई वडील होण्यासाठी तयार असणं हे खूप आवश्यक आहे. आणि याचं कारण असं की आज आपल्या राहणीमानामध्ये एवढा फरक झालेला आहे. लोकांचं काम, त्यांची काम करण्याची प्रक्रिया, त्यांच्या आजूबाजूला असलेलं त्यांचं जग हे पूर्वीसारखं राहिलं नाही. आज आपल्या खाण्याच्या माध्यमातून, आपल्या विचाराच्या माध्यमातून, आपल्या राहणीमानाच्या माध्यमातून खूप फरक पडलेला आहे. पण स्वतः सुशिक्षित होणं की लहान मुलांसाठी आपल्याला काय काय गोष्टींकडे लक्ष द्यायला लागतं, आपलं स्वतःचं मानसिक जी आपली परिस्थिती आहे किंवा आपली मानसिक स्थिती आहे ही उपयुक्त आहे की नाही हे सर्वात महत्वाचं. आई वडिलांनी त्यांच्या जबाबदाऱ्या बरोबर दृष्टिकोन ठेवूनच पार पाडाव्या. एका माणसावर जास्त भर घालणं हे खूप कठीण असतं. म्हणजे नुसतं वडील किंवा नुसतं आईवर भर येणं हे खूप कठीण होतं, कारण आज सगळे कामाला जातात. त्याच्यामुळे मुलांचा त्याच्यावर काय परिणाम होतो हे खूप महत्वाचं आहे. कारण बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आईच्या गरोदरपणा गरजेची आहे. आई वडिलांना तयार होणं पालकत्वासाठी हे खूप आवश्यक असतं. कारण आपल्याला माहित नाहीये की आपल्याला होणारं मूल कसं काय पुढे वाढेल, कसं काय होईल, पण कुठेतरी त्या मुलाच्या संगोपनासाठी आपल्याला काय करणं आवश्यक आहे हे विचार करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आई वडील होण्याच्या आधी तुम्ही आई वडील होण्यासाठी तयार आहात की नाही हे खूप आवश्यक असतं. कारण आपल्याकडे आपली जी भारतीय संस्कृती आहे ह्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आत्मसात केलेल्या आहेत. त्यामुळे जुन्या पद्धतींना न विसरता नवीन गोष्टी आत्मसात करण्याच्या घाईमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी विसरत चाललेलो आहोत. आणि ते खूप महत्वाचं आहे. कारण नुसतं मूल जन्माला येणं हे एकच नुसतं एक गोष्ट नसते. त्याच्या पुढे आयुष्य बदलतात. अगदी आई वडिलांच्या झोपेपासून त्यांच्या उठण्यापर्यंतच्या वेळा सुद्धा बदलतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आई वडिलांनी ठरवावं की ते मुलांसाठी काय काय करू इच्छितात आणि त्याचा त्यांच्या संगोपनावर खूप परिणाम होतो. त्याच्यामुळे शाळेत जाणं आणि पुढच्या ज्या गरजा आहेत त्याचा आधी न विचार करता मुलाच्या जन्मापासून 2 ते 3 वर्षापर्यंत जी सुरुवातीची खूप महत्वाची वर्ष असतात त्या वर्षांकडे लक्ष देणं खूप आवश्यक आहे. कारण ती वर्ष एकदा निघून गेली की ती परत येत नाहीत. आणि मुलांचा मेंदू जसा तुम्ही त्याचं संगोपन करत जाल तसं ते फुलासारखं उमलत जातं. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देणं हे सर्वात महत्वाचं आहे. त्यांच्या खाण्यापिण्यापासून, झोपण्यापासून त्यांच्या बाकी सगळ्या गरजा पुरवणं जितकं आवश्यक असतं तसंच त्यांचं मानसिक आणि शारीरिक पोषण हे आई वडिलांची जबाबदारी आहे. त्यामुळे ती जबाबदारी त्यांनी नियमितपणे पार पाडावी अशी माझी सर्वांना इच्छा प्रकट करावीशी मला वाटते. खूप छान डॉक्टर नमिता. डॉक्टर नमिता, तुम्ही आता ऍज अ ऑक्युपेशनल थेरपिस्ट पण तुमची मतं मांडलीत, अनुभव सांगितलेत. एक आई म्हणून सुद्धा आपल्या भावना तुम्ही व्यक्त केल्यात. पालकांनी कसं असावं तेही तुम्ही अगदी व्यवस्थितरित्या सांगितलं. तर ही सगळी माहिती शेअर केल्याबद्दल आणि तुमचे अनुभव सांगितल्याबद्दल सगळ्यांच्या वतीने मी तुमचे आभार मानते. मी
सगळ्यांचे आभार. रेडिओ उडान आणि दानिश सर यांनी जी मदत केलेली आहे या कार्यक्रमासाठी, ह्याच्याबद्दल माझे खूप खूप त्यांना आभार. आणि नेहमीच असे कार्यक्रम पुढे व्हावे अशीच माझी इच्छा. नमस्कार. श्रोत्यांनी हा माहितीपूर्वक कार्यक्रम ऐकून घेतला. या उपक्रमाला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचेही खूप खूप आभार. तसेच हा संदेश दूर दूर पर्यंत पोहोचविण्यासाठी आमच्या सोबत सहकार्य केल्याबद्दल श्री दानिश महाजन आणि रेडिओ उडानवरील त्यांच्या टीमलाही खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. बड़ी खुश दिख रही हो. एक्चुअली बड़े अरसे से सुधा मूर्ति की एक ऑडियो बुक ढूंढ रही थी, आज मिली है. अरे बहुत लकी है तू. हमारे गांव में तो इंटरनेट ही नहीं है. अरे तुम्हें मालूम नहीं, अब ऑडियो बुक सुनने के लिए इंटरनेट की जरूरत नहीं है. नैप दिल्ली ने लॉन्च की है IVR बेस्ड ऑडियो बुक लाइब्रेरी श्रवण. इतनी लंबी किताब फोन पे कैसे पढ़ेंगे? अरे पॉज, रिवाइंड, नेक्स्ट पेज, नेक्स्ट चैप्टर जैसे बहुत से फीचर्स हैं वहाँ. अच्छा, तो मुझे कॉल कहाँ करना होगा? ये नंबर अपनी कॉन्टैक्ट लिस्ट में सेव कर ले. 080-711-75215. लाइब्रेरी की मेंबरशिप भी है कोई? हाँ, सिर्फ नैप दिल्ली की मेंबरशिप ही काफी है. इससे रिलेटेड अगर ज्यादा जानकारी चाहिए तो 8826261166 पर कॉल कर सकती हो. और हाँ, अपना डिसेबिलिटी सर्टिफिकेट रेडी रखना. थैंक्स फॉर द इन्फॉर्मेशन यार. फिर तो मुझे आज ही नैप दिल्ली की मेंबरशिप लेनी होगी. तो अगर आप भी IVR बेस्ड ऑडियो बुक लाइब्रेरी का लाभ उठाना चाहते हैं तो आज ही कॉल करें 080-711-75215.